ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन पुणेचे सगळे जे लोक आहेत ते एकत्र आलेत कारण आपण पहलगाम इथं जी दुर्दैवी हल्ल्याची घटना घडली त्यानंतर ट्रॅव्हलिंग पर्यटन या सगळ्या निमित्तानं जे वेगवेगळे प्रश्न उपस्थित राहिले त्या संदर्भानं त्यांचं काहीतरी म्हणणं आहे ते म्हणणं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही आज सगळे या ठिकाणी एकत्र आलात, कॅन्डल मार्चही तुम्ही काढला, कशासाठी म्हणून तुम्हाला एकत्र यावंसं वाटलं, त्याचं मूळ कारण काय? सर्वप्रथम जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा तीव्र निषेध आहे। पुण्यातले 2 पर्यटक दुर्दैवी त्यांचा अंत झालेला आहे। ही एक मोठी शॉकिंग न्यूज आहे आणि त्या शॉकमधनं आम्ही बाहेर पडू शकत नाहीत कारण प्रत्येक पर्यटक हा आमचा फॅमिली मेंबर आहे। ही एक बाजू झाली। दुसरी बाजू की ह्यामुळे पर्यटनामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झालेला आहे, पण आमच्यासाठी देश प्रथम आहे, आमच्यासाठी पर्यटकाची सुरक्षितता प्रथम आहे आणि पर्यटकांची काळजी घ्यायचं हे आमचं काम आहे आणि व्यवसाय हा नंतर आहे। नुकसान किती झालं आहे किंवा किती होणार आहे हा विषय फार गौण आहे आणि त्याच्याकडे आम्ही बघतही नाही कारण ह्याच्यापूर्वी करोनापासून बऱ्याच आपत्ती आलेल्या आहेत आणि त्याच्यातनं आम्ही उभे राहिलेलो आहोत। सो त्याच्यामुळे आत्ता तो विचार करायचा नाही आहे कॅन्सलेशन येत आहेत का, किती झालेत किंवा काय, पण येस त्याचबरोबर आम्हाला 1-2 गोष्टी ज्या पाहिजेत, ज्या सरकारने जर आम्हाला मदत केली की जे अशी परिस्थिती उद्भवते त्यावेळेस एअरलाईनकडनं जे काही चार्जेस घेतले जातात त्याला कुठेतरी रेग्युलेटरी यायला पाहिजे, त्याला कुठेतरी चाप बसायला पाहिजे कारण की ह्या गोष्टींचा अनड्यू ॲडव्हान्टेज घेतला जातो आणि त्याच्यामुळे सामान्य पर्यटक हा भरडला जातो। या निमित्तानं तुमच्या वेगवेगळ्या मागण्या असू शकतात, तर काय प्रमुख मागणी आहे तुमची? प्रमुख मागणी अशी आहे की सरकारने विशेषतः काश्मीरसारख्या सेन्सिबल एरियात सर्व पर्यटकांना एक सिक्युरिटी द्यावी, सर्वच पर्यटकांना द्यावी की जेणेकरून ते त्यांचे सुट्ट्यांचा आनंदही उपभोगू शकतील आणि त्यांना एक सिक्युरिटी पण मिळेल आणि त्याला जोडून ज्याला काय म्हणता येईल की सर्व पर्यटन स्थळाला थोडंसं, आता फॉर एक्झाम्पल आपण सिंहगड जर धरला तर जिथे कडे आहेत ते बॅरिकेडिंग पण नाही आहे आज घटकेला, तर काहीतरी होण्यापूर्वीच जर सरकारने काळजी घेतली, सर्व ठिकाणी पिण्याचं पाणी, चेंजिंग रूम्स, वॉशरूम्स आणि पर्यटकाला इकॉनॉमिकल अकोमोडेशन जर मिळू शकलं सर्वच ऑल ओव्हर इंडिया तर फार बरं होईल। पण पहलगाम इथं जी सगळी घटना घडली त्याकडे तुम्ही कसं पाहता, त्याचे येत्या काळातले परिणाम काय असू शकतात असं तुम्हाला वाटतं? हे दुर्दैवी आहे, सावरायला किती वेळ लागेल माहीत नाही। आर्थिक नुकसान ही बाजू आता आपण चर्चेत घेतच नाही आहे, मुख्यतः पर्यटकांची सेफ्टी आणि ज्याला काय म्हणता येईल की त्यानंतर जो एक पॅनिकी माहोल येतो त्याच्याबद्दल आम्ही फार चिंतित आहोत। पण माझ्या अंदाजाने एक साधारणतः सरकारने परत ॲश्युअर केलं तर एक 8-15 दिवसात किंवा महिनाभरात परत रिस्टोर होईल आणि हळूहळू पर्यटक परत काश्मीरकडं वळायला लागतील असा माझा अंदाज आहे। काय म्हणणं आहे तुमचं या निमित्तानं? काय प्रमुख मुद्दे तुम्हाला सांगावेसे वाटतात? आता जो आतंकवादी हल्ला झाला आहे तो एक फार वेगळ्या स्वरूपाचा आहे आणि अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे, कारण आत्तापर्यंत बरेच हल्ले झाले ते मिलिटरीच्या लोकांवर झाले, आर्मीच्या लोकांवर झाले, BSFवर झाले, पण हा पर्यटकांवर हल्ला झालेला आहे आणि अतिशय दुर्दैवी आहे। आणि आमचा त्यावेळेस 36 जणांचा ग्रुप त्या ठिकाणी होता पहलगामला आणि पहलगामच्या साईड्स ज्या ठिकाणी बैशरणला हल्ला झाला त्याच्या अलीकडे लीडर व्हॅलीला ते फोटो काढत होते आणि सुदैवाने ते सर्व पर्यटक बचावले आणि नंतर श्रीनगरमध्ये आले आणि पुढं दुसऱ्या दिवशी साईड सीन झाले। तर सरकारने या ठिकाणी निश्चित प्रयत्न करावा आणि काश्मीरसाठी एवढी सेफ्टी हे करता येईल त्या दृष्टीने त्या सेफ्टीचं हे करावं आणि पर्यटकांना आम्ही जास्तीत जास्त सांगतो की बाबा तुम्ही धीर खचून देऊ नका, लोकांमध्ये जा आणि लोकांमध्ये आता एक चांगलं भीतीचं जे वातावरण होतं ते आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या निमित्ताने या पुण्यातल्या ज्या ट्रॅव्हल कंपन्यांचे असोसिएशन्स आहेत ते सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन आम्ही हा कॅन्डल मार्च काढलेला आहे आणि पर्यटन वाढण्यासाठी आम्हाला पर्यटन पाहिजे, टुरिझम पाहिजे, टेररिझम नको, या भावनेतून सगळे आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। धन्यवाद। या निमित्तानं वेगवेगळे प्रश्न उपस्थित राहतात, अर्थात तुम्ही सगळे जेव्हा एकत्र येता तेव्हा तुमचाही तो व्यवसायाचा भाग आहे, तर त्याच्यावर कसा त्याचा परिणाम झालेला दिसतो तुम्हाला? टुरिझम हे खूप फ्रेजाईल आहे, म्हणजे कुठलीही घटना घडली की टुरिझम थांबतं आणि टुरिझम आणि टेररिझम हे कम्प्लीट ऑपोजिट आहे। टेररिझम झालं तर टुरिझम थांबतं आणि आपल्याला टेररिझम थांबवायचं असेल तर टुरिझम हे वाढवायलाच पाहिजे। लोक तिकडे एन्जॉय करायला जातात, प्रत्येक कुठलंही टुरिझमचं डेस्टिनेशन असो लोक एन्जॉय करायला जातात, त्यांना मजा करायची असते तिथे। गव्हर्नमेंटनी सेफ्टी ही प्रोव्हाइड करायलाच पाहिजे। त्या स्टेट्समध्ये समजा त्यांना टुरिझम वाढवायचं असेल तर सेफ्टी इज मस्ट। आम्हाला हा क्वेश्चन मार्क आहे की बाबा सेफ्टी का प्रोव्हाइड केली गेली नाही। आज पीक सीझन आहे, काश्मीर आमच्या सगळ्यांनी प्रचंड सेल केलं आहे, ह्यावेळेला काश्मीर हे टॉप सेलिंग होतं आणि आज सीझनमध्ये जेव्हा कस्टमरच्या मनात भीती येते की आज मी
काश्मीरला परत जाऊ की नको हा मोठा प्रश्न आहे. तर गव्हर्नमेंटनी हे सेफ्टी दिली पाहिजे. दुसरी गोष्ट एअरलाईन्सचा जो भाव आहे तो आज त्यांनी कुठेतरी कॅप आणला पाहिजे त्याला, कारण जे तिथे टुरिझम करता लोक गेलेली आहेत त्यांना परत यायचं आहे आणि त्याच्याकरता गव्हर्नमेंटनी त्याच्यावर कॅप आणला पाहिजे. तुम्ही सगळे एक असोसिएशन म्हणून तुमच्याही समोर या निमित्तानं वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत असतील, तर कुठल्या अशा अडचणी आहेत, कुठले असे प्रश्न आहेत तुमच्या असोसिएशन समोर, तुमच्या सगळ्या लोकांसमोर जे तुमच्याच क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतात, वेगवेगळ्या रोलमध्ये काम करतात, त्यांच्या काय अडचणी या अशा प्रसंगात निर्माण होतात? आत्ता सुद्धा गव्हर्नमेंटकडे रिअल टाईम डाटा नाही आहे. टूर ऑपरेटर कोण आहेत, तिकिटिंग एजंट कोण आहेत, फ्लीट ऑपरेटर्स म्हणजे टॅक्सी ओनर्स कोण आहेत, हा रिअल टाईम डाटा करावा आणि त्या सेक्टरला त्या पद्धतीने मदत करावी. सगळ्यात मोठा जो त्रास आहे तो आता रोडवरती RTOचा आहे किंवा ट्रॅफिक पोलीसचा आहे. तर छोटे छोटे लेवलवरती जे त्रास आहेत ते कमी करावेत आणि जेवढं टुरिझम वाढेल तेवढं भारताच्या इकॉनॉमीवर फरक पडेल. अशा पद्धतीनं जेव्हा एखाद्या ठिकाणी हल्ला होतो, अर्थात पहलगाम इथला हल्ला आपण पाहिला, या अशा घटनेचा कसा परिणाम होतो? विशेषतः आत्ता मागच्या 2-3 दिवसांमध्ये माध्यमांमधूनही जेव्हा त्याच्या सगळ्या बातम्या पुढे येतात तेव्हा लोकांमध्ये भीती असतेच, पण तुम्ही सगळे जेव्हा लोक असोसिएशन म्हणून तुमच्या क्षेत्रात वेगवेगळे लोक जेव्हा काम करतात म्हणून तुमच्यासमोर काय अडचणी असतात? हे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता हे सगळे मान्यवर आमचे आता बोललेलेच आहेत. कारण मला महत्त्वाचं करून एका गोष्टीवर फोकस करावा असं वाटतो की आता याच्या पुढे जी दुर्दैवी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे आणि आपल्याला त्या सगळ्या त्याच्यासाठीच आजचा हा सगळा कॅन्डल मार्च होता. पण भीती वाटू नये लोकांना अशा पद्धतीचं आणि टुरिझम प्रमोट करण्यासाठी ज्या मॅक्सिमम ॲक्टिव्हिटी करता येतील सरकारच्या माध्यमातून, की जसे काही मान्यवर नेते तिथे आज पहलगामला जाऊन आले, तिथल्या काही अडकलेल्या लोकांना भेटले तर त्यांना असं वाटलं की अरे आपलाच नेता इथे आलाय तर छान आहे. तर अशा पद्धतीची काहीतरी टुरिझम बुस्टिंग ॲक्टिव्हिटी याच्या पुढे होत राहावी, ना की काश्मीर बॅन करा. हा तर सगळ्यात दुर्दैवी पॉईंट आहे हा, की काश्मीरच बॅन करा. तर काश्मीर बॅन करून उपयोग नाही. आपण त्यापेक्षा त्याला प्रोटेक्शन देऊन आपल्या टुरिझमला बूस्ट करावं. लोकांच्या मनात जी भीती बसू शकते ती बसू नये, हाच एकमेव हेतू आहे की जेणेकरून लोकांनी कुठल्याही पॉईंटचं टुरिझम थांबवू नये. टुरिझम थांबू नये अशा पद्धतीनं वेगवेगळ्या मागण्या आहेत. अर्थात या निमित्तानं वेगवेगळे प्रश्न चर्चेला येतात. वेगवेगळ्या लोकांच्या, वेगवेगळ्या असोसिएशनच्या, वेगवेगळ्या घटकांच्या त्या अडचणी असतात. त्याच या निमित्तानं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बघूयात सरकार या निमित्तानं काय पावलं उचलतं. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर, संबित ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे.